महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पालघर विभागातर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण 13 फेब्रुवारी 2024 पासून विभागीय कार्यालय पालघर विभाग पालघर पूर्व या ठिकाणी एसटी कामगारांनी बेमुदत धरणे उपोषण करण्यात आले। विभागीय सचिव पालघर तथा प्राध्यापक सचिव मुंबई, प्रादेशिक सचिव मुंबई प्रदेश हर्षद चुनेवाला यांनी बेमुदत उपोषण करण्याचं कारण सांगितलं की सन 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी द्या। माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वार्षिक वेतन वाढीसाठी थकबाकी, माहे एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी, मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5,000 रुपये 4,000 रुपये व 2,500 वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करण्यासाठी सरसकट 5,000 रुपये द्या। कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना एवढे वेतन मिळण्यासाठी 7वा वेतन आयोग लागू करा। 2016-2020 च्या अनुषंगाने एकतर्फी जाहीर केलेल्या रुपये 4,849 कोटीमधील शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करावी। गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या। शिस्त व अपील कार्यपद्धतीचा भंग करून देण्यात येणाऱ्या नियमबाह्य शिक्षा रद्द करा। वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्वी ऐवजी कॅशलेस योजना इनडोअर आउटडोअर सुरू करा। अपहार प्रवण बदल्या रद्द करा। आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून टाका व स्वतःच्या मालकीच्या लालपरी घ्या। चालक वाहक वेळापत्रकातील ड्युटी दूर करा। 10 ते 12 वर्षांपासून TTS वर असलेल्या कर्मचाऱ्यांना TS वर घ्या। सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा। कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमध्ये 1 वर्षासाठी मोफत पास देण्याबाबत यावा। सेवानिवृत्ती एसटी कर्मचाऱ्यांना पती पत्नीसह 1 वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये फरक न भरता देण्यात यावा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रक्कम तात्काळ द्या। हिट अँड रनचा कायदा रद्द करण्यात यावा असे अनेक प्रमुख मागण्या एसटी कामगारांच्या वतीनं विभागीय सचिव पालघर तथा सचिव मुंबई प्रदेश हर्षद चुनेवाला यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्राद्वारे आपले विचार मांडले। पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव।